नमस्कार मंडळी, मी इथं खलबत्त्या घेतला आहे. खलबत्त्यामध्ये 2 लवंगा घेतल्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा चांगला तोडून घेतला आहे आणि नंतर 2-4 तुळशीची पानं घेतलेली आहेत. आता हे सर्व जिन्नस काय करायचे, खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. अगदी छान बारीक कुटून घ्यायचे आहेत बरं का. आणि ही कुटून झाल्याच्या नंतर एका पातेल्यात मी काय केलं आहे, दूध घेतलं आहे. आता हे दूध गॅसवर ठेवलं आहे मी तापायला. आता ह्या दुधामध्ये काय करायचं, पाव चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्याच्यानंतर एक आल्याचा तुकडा किसणीवर किसून घालायचा आहे. तो अगदी खलबत्त्यात कुटून घातला तरी पण चालतो बरं का. आपण हा किसणीवर इथं मी किसून घेत आहे. ही बारीक खिसणी आहे, त्याच्यावर मी खिसून घेतलेलं आहे. नंतर आपण जे कुटून घेतलेले जिन्नस आहेत की नाही ते पण टाकायचे आणि ते छान ढवळून घ्यायचे आणि ह्याला चांगली अशी उकळी फुटून द्यायची. उकळी फुटल्याच्या नंतर हा आपल्या इथं काढा तयार आहे. सर्दी खोकला झाल्याच्या नंतर हा काढा पिऊन झोपलं की नाही एकदम फरक पडतो बघा. आत्ता हिवाळ्याचे थंडीचे दिवस आहेत की नाही, अशा पद्धतीचा काढा आपण लहान मुलांना देऊ शकतो. अगदी औषधं मुलं पित नाहीत, पण हा काढा मात्र चवीने पितात. लहान मुलांना पिण्यासाठी आता काय करायचं, ह्याच्यात थोडासा गोड होण्यासाठी गूळ घालायचा. गूळ घातल्यामुळं कफ पण म्हणजे छान वितळतो आणि हा आपला इथं काढा तयार आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी कफ खोकला झाला तर असा काढा तयार करायला काहीच हरकत नाही आहे. शिवाय हा आयुर्वेदिक काढा आहे. हा काढा करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.